नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत लिंबाचं आंबट गोड लोणचं. आणि लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी मी घेतलेलं आहेत अर्धा किलो लिंब. ते व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून आणि व्यवस्थित त्याच्या फोडी करून त्या पिळून मी त्याचा रस काढून घेतलेला आहे. आणि ह्या फोडी मी 2 तास फ्रीजरमध्ये ठेवलेल्या. त्याच्याने आपण हे क्रश करून घेणार आहोत मिक्सरमध्ये. थोडा बारीक करून घेणार आहोत, भरड अशा वाटून घेणार आहोत. इथे मी 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे. इथे मी तयार लोणचं मसाला घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ. आपण घेतलेले हे लिंब अर्धा किलो आहेत. ते मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते. आपल्याला ह्याची पेस्ट तयार करायची नाही आहे, फक्त जाडसर भरड काढून घ्यायची आहे. त्याच्यासाठी जर लागलंच तर आपण त्याच्यात लिंबाचा रस टाकणार आहोत. लिंब आपली छान अशी क्रश करून झालेली आहेत. हे पहा, थोडी जाडसर अशी भरडलेली आहेत. आणि हे आपण सर्व काढून आता पॅन मध्ये टाकणार आहोत. अशा पद्धतीने मी आता गॅस ऑन केलेला आहे. त्याच्यावरती आपण हे सर्व शिजवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण हे लिंबाचा काढलेला रस टाकणार आहोत. त्यातच मी ही साखर पण टाकते, चवीप्रमाणे मीठ. आणि हे मिश्रण आपण छान असं एकजीव करून साखर विरघळेपर्यंत मंद आचेवर शिजवून घेणार आहोत. आपण इथे अर्धा किलो लिंबाना 300 ग्रॅम साखर वापरलेली आहे. आणि त्याच्यामध्ये हे मी 2 मोठे चम्मच लोणचा मसाला मिक्स असा टाकलेला आहे. आणि 2 मोठे चम्मच म्हणजे जवळजवळ 25 ग्रॅम आहे. आता हे छान असं आपण शिजवून घेणार आहोत. 5 ते 7 मिनिटं आपण व्यवस्थित शिजवून घेऊया मंद आचेवर साखर विरघळेपर्यंत. छान असा एकजीव झालेला आहे. 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि साखर पण आपली छान विरघळलेली आहे. आता थोडं आटेपर्यंत आपण ते ढवळत राहायचं. जर मी ढवळायची थांबली तर हे बघा असं हे उडणार बाहेर उकळी येऊन. तरी मी मंद आचेवर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साखर असल्यामुळे सतत ढवळत राहायचंय. थोडंसं कलर पण बदलायला लागलेला आहे. अजून थोडंसं घट्ट करून घेऊया. पाच 6 मिनिटं असंच ढवळून व्यवस्थित एकजीव करून घेऊया. घरामध्ये मस्त असा खमंग सुटलेला आंबट गोड तिखट असं वास दरवळतोय. पाच ते 6 मिनिटासाठी ठेवलं. 5 मिनिटं झालेली आहेत. जर आपण अजून घट्ट केलं तर एकदम कडक पाक तयार होईल. मी आता गॅस बंद करते आणि हे आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा अशा पद्धतीने आपला मस्त असा आंबट गोड तिखट असा लिंबाचं लोणचं तयार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा लिंबाचं लोणचं थोडंसं टेस्ट करून पाहिल्यानंतर जर तो तुम्हाला थोडंसं कडवट जाणवलं तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर विरघळेपर्यंत आणि व्यवस्थित बनवून घ्यायचं. साखरेऐवजी जर तुम्ही गूळ वापरलात तरी चालेल, खूप छान होतं गुळाचा सुद्धा. आता हे लोणचं आपलं तयार आहे.
जरा थंड होऊ देऊया. हेच लोणचं आपण व्यवस्थित थंड झालं की बरणीमध्ये भरून ठेवायचं. 5 ते 6 महिने छान असं राहतो बाहेरच. पाच ते 6 मिनिटं झालेली आहे. मी आता गॅस बंद करते, कारण की अजून थोडंसं घट्ट केलं तर खूपच कडक होऊन जाईल पाक. हे व्यवस्थित झालेलं आहे कन्सिस्टन्सी. आता हे साधारण थंड होऊ द्यायचे, मग मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. पूर्ण थंड झालं रूम टेम्परेचरमध्ये की नंतर मग ते बरणीमध्ये व्यवस्थित भरून ठेवायचं. आणि हे लोणचं आपल्याला 5 ते 6 महिने चांगलं राहतं. त्याच्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर मैत्रिणींनो, लिंबाचं आंबट गोड तिखट लोणचं आपलं मस्त तयार आहे. हे लोणचं आपण जेवताना घेऊ शकतो, जेवणामध्ये किंवा ब्रेडला लावून खाऊ शकतो, भाकरीबरोबर खाऊ शकतो. असं हे छान लोणचं आपलं तयार आहे.